हॅलो गाईस, तर आज मला बनवायची शेंगदाण्याची चिक्की. संक्रांतपासून मी आमच्या साहेबांना सांगितलं होतं की तुम्ही शेंगदाणे घेऊन या, मला चिक्की बनवायची आहे. पण मग त्यांचं काही जमत नव्हतं आणि त्यांनी मला आता काल शेंगदाणे आणून दिले. तर म्हटलं चला आज पहिले आपण शेंगदाण्याची चिक्की बनवून घेऊ. चिक्की बनवण्यासाठी शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहे. त्याचे फोतरे काढून त्यांना खलबत्त्यामध्ये थोडे काढून घेतलेले आहे. जास्त पण बारीक नाही करायचे. एका शेंगदाण्याचे 4-5 तुकडे करायचे फक्त. आपण मिक्सरमध्ये पण त्यांना बारीक करू शकतो. आणि आता आपल्याला बनवायचा आहे गुळाचा पाक. आणि पाक बनवण्यासाठी मी कढई गॅसवर ठेवली. त्यात 1 चम्मच तूप टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यात आपल्याला बारीक कट केलेला गूळ टाकून द्यायचा आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे. आणि कमी गॅसवर त्याचा गुळचा पाक होऊन जातो. आणि असं काही लाडूंसारखं आपल्याला असाच पाक पाहिजे तसाच पाक पाहिजे असं काही नाही आहे. आपण कसाही पाक केला ना तर त्याची मस्त अशी चिक्की बनवून जाते. त्याच्यानंतर जे शेंगदाणे मी काढून घेतले होते त्या पाकमध्ये टाकून दिले आणि दोघींना एकजीव करून घेतलं, पूर्ण मिक्स करून घेतलं. आणि त्याच्यानंतर एक छोटासा ताट घेतलेला आहे. त्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि हे सगळं मिश्रण त्यात टाकून दिलेलं आहे आणि हाताच्या साह्याने असं दाबून दिलेलं आहे. आणि थोडं 5 मिनिट थांबली आणि म्हणजे थोडं थंड होऊ द्यायचं आहे ते आपल्याला. आणि त्याची अशी बारीक कट मारून घ्यायची, तुकडे करून घ्यायचे. आणि मी ना खूप दिवसापासून बनवलेली नव्हती. जेव्हा मी अरुणाचलमध्ये होती ना तेव्हा बनवली होती 2-3 वेळेस. तर म्हटलं कशी येते काय येते, पण मग खूप छान आली. आणि हा मग आहे प्लॅस्टिकचा. थंड झाल्यानंतर याच्यात भरून ठेवून दिली मी. म्हटलं याच्यामध्ये दिसेल पण आणि समोर ठेवला मी म्हणजे समोर वस्तू राहिली ना तर खायची आठवण राहते. संध्याकाळी आम्ही गेलो होतो बाहेर म्हणजे आम्ही बोरं घ्यायला गेलो होतो. इकडे जवळच शेत आहेत आणि इकडे ना पूर्ण बोरची शेत असतात. तर आम्ही आधी तर एका शेतामध्ये गेलो आणि तिथे ना फक्त गोड होते, खट्टेवाले बोरं काही नव्हते. तिथून आम्ही परत दुसऱ्या शेतामध्ये गेलो आणि खूप मजा आली. सगळ्या मैत्रिणी होत्या, लहान लहान मुलं पण होते. खूप चाललो, दमलो पण मजा पण खूप आली. आणि त्याच्यानंतर बघा इथे मला मोर दिसला तर म्हटलं याचा आपण व्हिडिओ बनवू. आणि मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम इतक्या जवळून मोर पाहते. तर खूप छान वाटलं. त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या शेतामध्ये गेलो आणि इथला जो शेतकरी होता ना तो आम्हाला काही मध्ये जाऊ देत नव्हता, कारण तो बाहेरच बोरं विकायला बसला होता. तर आम्ही त्याच्या खूप रिक्वेस्ट केल्या, म्हटलं जाऊ दे आम्हाला फोटो काढायचे. तर त्यांनी फायनली आम्हाला जाऊ दिलं आणि त्याला पण खूप हसायला येत होतं. तर 50 रुपये किलो बोर होते, तर मी अर्धा किलो घेतले. बाकी खट्टे मिठ्ठे दोघे मिक्स घेतले. तर असा होता आमचा आजचा दिवस. बाय.